बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे लिखित कादंबरी सभापती, प्रकरण 3. हॅलो हॅलो, कोण बोलतय? होय, सभापती समाज कल्याण. तुम्ही कोण? बोला, काय काम? हा, काय? असं केव्हापासनं? सभापती मोठ्यानं बोलत होते. पहिल्यांदा तर भारी आवाज चढवलेला. ऑफिसात आल्या आल्या फोन खणाणला. साहेबांची गाडी येताच त्यांची वाट बघत असलेले लोक ऑफिसात आले. नमस्कार नमस्कार, जय भीम जय भीम. कुणाला हसत बोलणं तर कुणाला तिढ्यात बोलणं. लई दिवसात सभापतीचं ऑफिस आठवलं. नाही बा, मध्ये बी आलो होतो की. तिढा कमी करण्याच्या रोखानं दुसऱ्याचं बोलणं. अव तेच काम असलं म्हणजे सभापतीची सय होती. साहेब खुर्चीवर रेलत समोरच्या लोकांकडे बघत म्हणतात. तोपर्यंत मगाशी उत्तर दिला माणूस गपगार पडतो. ऑफिसात एकच गर्दी होते. शिपाई ओरडत असतो, बसून घ्या, रिकाम्या खुर्चीवर बसून घ्या, नाहीतर पुन्हा या. अव साहेबांनी थोडा तरी दम खाऊ देत जा. लोक त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतात. सभापती साहेब शिपाई समोर दिसत असूनही खदरकन बेल वाजवतात. जी साहेब. अरे त्या जीएडी भाऊसाहेबाकडे जा बरं. त्याला म्हणावं म्या पाठवलंय. कशाबद्दल सांगू? शिपाई आदबीनं खोलातलं विचारतो. जा, तुला काय करायचंय? म्या पाठवलंय म्हणून सांग. बरं आहे. शिपाई निघून जातो. त्याचवेळी साहेबांच्या गाडीतून आलेले दासू आणि पिराजी फिदी फिदी हसत खुर्चीवर बसतात. पिराजीनं पानाचा बटवा सोडलेला असतो. पान करून सभापती साहेबांना देता देता हाका मारतात. अव कांबळे भाऊसाहेब. कांबळे फायलीत डोकं घालून बसलेले असतात. सभापतींनी पान तोंडात टाकलं की पिराजी पुन्हा ओरडतात. भाऊसाहेब. काय? अहो जरा गरीबाकडे बघा म्हटलं. पिराजी लाचारीचं बोलणं सुरू करतात. पानाचे 2-4 शिंतोडे बाहेर आलेले असतात. एखादा शिंतोडा सभापतींच्या टेबलावर अलगद पडतो. पिराजी घाईघाईनं हातानंच पुसून घेतात आणि पुन्हा कांबळेला बोलू लागतात. कोणतं काम? कांबळे. अहो हेच न, दुसरं काय असणार? मागच्या मीटिंगचं मानधन मिळालं नाही आणि दुसरं काय? पिराजी दासू आपल्याच युक्तीवर खुश होऊन हसत असतात. त्याचवेळी साहेबांना कोणाचा तरी फोन येतो. साहेब तिराईतपणे फोन उचलून घेतात. बोलणं सुरू होतंय. हॅलो, कोण? होय मी. काय काम? नाहीतरी कधी कधी एकदम गडगडून हसणं. साहेबांना तसं हसताना पाहून ऑफिसमधील लोक अवाक व्हायचे. काय त्याच्या आईला हसणं का फिसणं असं म्हणायचं. पण मोठ्या लोकांचं मोठंच असतंय म्हणून आपल्या बी गालात हसू फुटेस्तोवर हसत राहायचे. एकटक फोनकडे बघत राहायचे. साहेब हसतच राहायचे. फोन सोडायचे नाहीत. लोकांना गंमत वाटायची. पण आज आल्या आल्या फोन खणाणला आणि साहेबांचा पहिला मोठा आवाज शेवटपर्यंत टिकलाच नाही. शॉर्ट गेलेल्या बल्बसारखा थंडगार आवाज वाटू लागला. दासू पिराजी उगाच बघत राहिले. अवतीभोवतीचे लोक गुमान. साहेबांच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला भाव बदलत होते. मध्येच कपाळावर घामाचे थेंब साचून गेले. साहेबांनी झटक्यात ते थेंब पुसले. किती दिवसापासून? साहेबांच्या पलीकडच्या माणसाला फोनवर प्रश्न.
जे उत्तर यायचं ते आलं. तर मग तुम्ही आम्हाला का अगोदर कळवलं नाही? पलीकडचं उत्तर साहेबांनी ऐकून घेतलं. साहेब पुन्हा काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी काय विचार केला कुणास ठाऊक. त्यांनी फोन धनकन आदळला. धोत्राच्या पालूनं कपाळ पुसून घेतलं आणि मागे रेलत बसले. कोणालाही बोलू नये असं त्यांना वाटू लागलं. पण दासू आणि पिराजी हाताखाली असल्यावर साहेबाचा मूड कसा वाया जाणार? काय साहेब, कुणाचा फोन? हा, असं काय झालंय? कोणता अधिकारी काय म्हणालाय होई? का बँकेचा मॅनेजर? अहो त्याला काय एवढं भ्यायचं? दटावून बोला की, नाहीतर हित्त बोलवा आणि घ्या चांगली हजेरी. सरकारचं नोकर म्हणजे शेंग फुटली बाई. नाही पर हे अधिकारी लोक आपल्या समाज कल्याणच्या सभापतीला असंच हलकं समजतात. त्यांना काय वाटतं की सभापती म्हणजे गावकीचा महार? अव त्यांना चांगला हिसका लावला पाहिजे. असा दानकन फोन आदळून उपयोग काय? पगार फुकट घेतात काय? गरीब जनतेची कामं करा म्हणावं कामं. हा, तासूनं बत्तीत हवा मारून फुल्ल करण्याच्या हेतूनं सभापती साहेबांना अवसान देत म्हटलं. खरं तर दासूचं बोलणं धर्माला पटलं नव्हतं. एरवी याच्याही पेक्षा जास्त हवा भरली असती तर त्याला काहीच वाटलं नसतं. जसजशी हवा भरावी तसतसे मेंटल जास्त भडक होत होते. सगळीकडे त्याचाच प्रकाश पडत आहे असा भास झाला असता. तोंड भरून स्तुती करणाऱ्या दासू आणि पिराजीला कुठं ठेवू आणि कुठं नाही असं झालं असतं. उगं हसू फुटलं असतं. त्याचं मोठ्या हास्यात रूपांतर झालं असतं. पण आज तसं काहीच झालं नाही. साधी मिश्किल हास्याची लकीर तर सोडाच, पण त्याची नाव निशाणीही दिसेना. त्यामुळं दासूला आपला बार वाया गेला असं वाटू लागलं. पण असल्या प्रकाराने दासू हार जाणार होता होय. धर्माला सभापतीपद मिळाल्यापासून त्याच्या उजव्या डाव्या बाजूला आणखी 2 रुपये चिकटली होती. ती म्हणजे दासू आणि पिराजी. त्यांनी धर्माचा स्वभाव हेरला होता आणि त्यानुसार ते वागत होते. म्हणून मगाशी धर्माची नाराजी व्यक्त होताच पिराजी वधला. कोण? झेडपी अध्यक्ष साहेब बोलले काय? नाही. मग CO? छे, त्याचा काय संबंध? अव CO बोलणार म्हणजे त्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्याला. ह्यांना बोलायचा काय संबंध? नव, तो बोलू शकत नाही. दासून तळी उचलली. मग कोण असेल बाबा एवढा फोनवरून बोलणारा? नेते? सभापती? बोला. दासू पिराजू एकाच वेळी बोलले. आईला पोरानं मोठं अडगुळ्यात टाकलंय बघा. कुणी? पोरान. कुणाच्या? आता कुणाच्या? अव स्वतःच्या पोराचं कौतुक सांगतोय. आपलं राखायला येत नाही तर दुसऱ्याला अवतान. सभापती अडखळले. भर ऑफिसात लोकांच्या समक्ष बोलायला नको म्हणून ते एकाएकी गप्प बसले. मानभावपणाने त्यांनी विषय तोडून उगीच बेल वाजवली. कांबळे. जी साहेब. खुर्चीवरूनच कांबळे भाऊसाहेब उच्चारले. काय महत्वाचं आहे का? नाही साहेब. मग मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि हे बघा, आबासाहेबांकडनं काय निरोप आला तर त्यांना सांगा म्या परत येणारच आहे. होय साहेब. साहेब उठायच्या तयारीला लागले. तसे भेटायला आलेली मंडळी कुजबुजू लागली. त्यांच्याकडे बघितल्यासारखं करून साहेब म्हणाले, म्या येतो, अर्जंट काम आहे म्हणून. चलावून येते. सभापतींनी दासू पिराजीला आपल्याबरोबर चलायला सांगितलं. गाडी बाहेर उभी होती. गाडीत सगळेजण बसले. कुणीकडे साहेब? ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट करायच्या आत विचारलं. डाक बंगला. सभापती उद्गारले. गाडी डाक बंगल्याच्या दिशेने धावू लागली. दासू आणि पिराजीला कळत नव्हतं की सभापती साहेबांना काय झालं ते.
पोराचं नाव घेतलं आणि एकाएकी गप्प झाले. काम सोडलं आणि गाडी घेऊन निघाले. गाडीत बोलणं नाही, चेहरा तर चिंताग्रस्त. काय झालं असावं? काय नव, पोराबद्दल काहीतरी बोलता बोलता गप्प बसला. दासूनं विषयाला सुरुवात करीत म्हटलं, होय, तेच सांगायला तुम्हाला इथं घेऊन आलोय. ऑफिसात बोलायचं म्हणजे सगळ्यांच्या समक्ष कसंच वाटलं. लोकांना काय लगेच सगळ्या जिल्ह्यात बातमी पसरतीया. काय तर म्हण साहेबाच्या पोरानं अशानं असं केलं. शेंडा बुडका माहीत नसताना लोक बोलतात ती. त्यांच्या तोंडाला हात थोडा लावता येतोय. बाकी ते बी खरं आहे. लोकांना काय सगळ्याला असलं म्हणजे झालं. पिराजीनं काही माहीत नसताना सभापती साहेबांची सहानुभूती मिळवण्यासाठी म्हटलं. त्यावर साहेबांचं उत्तर काहीतरी येईल या आशेनं ते दोघं बघत बसले. पण साहेबांनी उत्तर काही दिलं नाही. पण एकदम सांगायला सुरुवात केली. नेते, हा तो मगाशीचा फोन होता तो आमच्या देऊच्या मुख्याध्यापकाचा. असं असं काय म्हणत होते गुरुजी? पोराचं नाव काढून टाकतो. नाव काढतो म्हणजे काय समजते स्वतः? सभापतीच्या पोराचं नाव काढणार म्हणजे? दासू चवताळून बोलला. नाही साहेब, मला तर त्यो हेडमास्तर जातीयवादी दिसतोय. आपल्या पोराने शिकूच नाही असं वाटतंय. पिराजी, वय वय, दासूनं टेकू दिला. तेव्हा साहेबांची प्रतिक्रिया काय होते ते बघण्यासाठी त्या दोघांनी प्रश्नार्थक मुद्रेने साहेबांकडे बघितलं. पण साहेबाच्या मुद्रेवर तसं काहीही वाटलं नाही. नेते, तुम्ही म्हणता ते खरं नाही. पोरानं पार धडगूस घातलाय. सगळे मास्तर लोक सांगतात तासाला कधी हजर राहत नाही, गृहपाठ लिहून आणत नाही, अभ्यास करीत नाही, सामायिक परीक्षेत नापास झालाय. छा, असं करणं म्हणजे लईच वाईट. दासूने एकदम पडती बाजू घेतली. नाही म्हणजे पोराला काय बी कमी नव्हतं. वाटलं देवाच्या दयेनं चांगलं झालंय. शहर गावात चांगल्या शाळेत शिकायला मिळतंय. लागल ते घ्यायला तयार आहे. कापडं म्हटली तर 8-10 जोडं तयार करून दिल्यात. सप्पारी का फप्पारी म्हणतात त्यो बी आहे. म्या म्हटलं, बेटा आमच्या बाप जन्मी शाळा नव्हती, शिकणं झालं नाही आमचं. मिसरूड फुटस्तोवर ढुंगणाची लंगुटी गेली नाही आमच्या. कधी पोटभर घास तुकडा मिळाला नाही, डोक्याला तेल मिळालं नाही. बेट्यानो, बापाच्या राज्यात तरी सगळी हाऊस मौज पुरवून घ्या. कंटाळ यूज तोर शिका, डॉक्टर अगर वकील व्हा. पण कशाचं काय आणि फाटक्यात पाय. शाळेला म्हणून पोरं घरून जातंय ते सिनेमाला जातंय. माझ्याकडनं वया पुस्तकाला पैसे लागतात म्हणतंय, तर कवा बवा गुरुजीनं फीस सांगितली म्हणतंय. माय बी पोरगं शिकतंय म्हणून पैसे देते. अशानं पोरगं भलतंच करून राहिलंय. माझ्या जीवाला तर नुसता घोर लागून राहिलाय. पिराजी चुकचुक करून तोंडात मारून घेत होता. पण एवढं करून बी थांबलं असतं तर काय बी वाटलं नसतं. पर साहेब अडखळे. काय झालं? दासू पिराजी त्याचे मुख्याध्यापक सांगत होते, देऊचं वागणं चांगलं नाही. वर्गातल्या पोरींची टिंगल करतोय म्हण. तेव्हा त्याचं नाव काढून टाकलेलं बरं. हे कसं होईल? त्याचं काहीतरी बघा. यंदा 9वीला तर आहे ना पिराजी. म्हणून काय झालं, पोरींची टिंगल करायला काय लागतंय. पण म्या म्हणतो असं वागणं बरं नाही. खेड्यात असं घडलं असतं तर हातपाय तोडले असते, डोळे फोडले असते. दासू पटकन म्हणाला, अरे देवा देवा देवा, काय प्रसंग आणला ह्या पोरानं.
आता कोणत्या तोंडानं म्हणू की त्याचं नाव शाळेतून काढून टाका मग? नेते, आता तुम्हीच सांगा, या पोरानं माझ्या तोंडाला काळं फासलं का नाही? अहो, तेवढ्यावर भागलं तर पुरं झालं. अशानं सभापतीपद जाईल. असल्या गोष्टी कोणत्या थराला जातील ते सांगता येत नाही. राजकारणात काय बिघडतंय? कोणीतरी परीक्षेत जास्त गुण वाढवून दिले म्हणून पुरीच्या बापाचं मंत्रीपद गेलं, तर सिमेंट पायी एकाचं मुख्यमंत्रीपद गेलं. मग आपलं तर सभापतीपद, तेही झेडपेतल्या समाज कल्याण खात्याचं. कधी झटक्यात उडल ते सांगता येत नाही. असली पदं म्हणजे दुपारची सावली, कवा पायापासून दूर जाईल ते कळायचं नाही. मग तुमचं कुत्रं हाल खायचं नाही. पिराजीनं पुढचं भविष्य कथन केलं. दासूनेही साथ दिली. तसा धर्माजी घाबरला. दरदरून घाम आला होता. क्षणभर शांतता पसरली. सभापती साहेबांच्या चेहऱ्यावर भलतीच घबराट पसरलेली होती. दासू आणि पिराजीला त्यांची अस्वस्थता जाणवत नव्हती असं नव्हे. ते दोघे तर त्यांचे जवळचे, निष्ठावंत. अशावेळी साहेबांना मदत करायची नाही तर केव्हा, असं त्या दोघांना वाटत होतं. पिराजीनं डोकं खाजिवलं आणि धीर देत म्हटलं, साहेब, हां, एक बोलू का? हो, बोलायचं काय? माझा जीव तडपडा लागलाय आणि तुम्ही मात्र नाही. बोलल्या बिगार कसं सांगता येईल? पिराजी सवलतीनं म्हणाला, सांगा. तुम्ही काय बी काळजी करू नका. देऊबद्दल मला वाटतंय. हा, देऊबद्दलच विचारतोय. त्याचं म्हणजे असं, तुम्हाला किती वर्ष झाली सभापतीपद मिळून? झाली की 2 वर्ष. पण त्याचं काय? त्याचं असं आहे, आपण काय, आपण देवीचं लगीन करून टाकू. पिराजीनं एकदम म्हटलं. हा, लगीन? धर्मा दचकून म्हणाला, होय साहेब, लगीन. पर त्याचं शिक्षण? हा, शिक्षण. पिराजीला लय हसू आलं. तसं दासू म्हणाला, हे काय विचारलं काय आणि तुम्ही सुचवलं काय? म्या जे सुचवलंय तेच बराबर आहे. पुन्हा पिराजी हसतच म्हणाला, पर त्याचं वय तरी नको का? दासू. पुन्हा पिराजीला हसू आलं. तो हसताना हे दोघे अवाक होऊन बघू लागले. थोड्या वेळानं हसू आवरीत पिराजी म्हणाला, साहेब, वय झाल्या बिगार देऊ वर्गातल्या पोरींची टिंगल करतोय वय. त्यानं असं करणं म्हणजे त्याला बायकोच करून दिली पाहिजेत. लगीन झालं म्हणजे एक शिक्षण बंद करून दुसरं शिकायचं काय? पिराजी पुन्हा हसू लागला. हसता हसता तो आपण होऊन गप्प बसला आणि म्हणाला, साहेब, म्या सांगतोय तेच खरं आहे. तुम्हाला 4 पोरं आहेत ना मग? होय. आणि सभापतीपद किती वर्ष राहील? अजून एखादं वर्ष. गास काय सांगावं, मधीच इलेक्शन लागलं तर अलीकडे बी खुर्ची जाईल. होय. मग खुर्चीवर आहेत तवाच पुरीचं लगीन केलं तर थाटामाटात होईल. लोक आणि अधिकारी बी येतील, झेडपीचे अध्यक्ष येतील. काय सांगावं, एखादा मिनिस्टर बी येईल आणि लग्नाला येणारा माणूस हात हलवी देतोय. नाही, लग्नात करायला धरायला ऑफिसातले शिपाई कारकून मिळतील. वसतिगृहातले लोक पळत येतील. व्यापारी लोक लागेल ते बिनबोबाड देतील. खरं की खोटं? खरंच की. मग सत्ता असल्यावर पोराचं लगीन करणं बरं की सत्ता हातची गेल्यावर? होय की राव. सभापतीच्या गालावर हसू ओसंडलं. मगाशीची चिंता पार दूर झाली. एका चिंतेतून सुटलो असं त्यांना झालं. त्यांनी लगेच बेलचं बटन दाबलं. जी साहेब. डाक बंगल्याचा शिपाई पळत येऊन हात जोडून म्हणाला, 3 काप्यान. दासू पिराजी हसू लागले. साहेब, कापीवर कसं भागेल?
हवं वाटेल ते मागा. त्या आईला कुणाला कमवायचंय? तसं नव्हं साहेब. मग कसं? एक विचारायचं राहूनच गेलं. काय ते? जिल्ह्यातली दलित मित्रांची नावं गेली का? दासू पिराजी एकाच वेळी बोलले. अरे हो, बरी आठवण झाली. तुम्ही सांगा की कुणाची नावं पाठवावी. तसं दासू पिराजी खो खो हसू लागले. हवं आमच्या बिगार कुणाचं नाव पाठवता? असं? मग तर कसं? आता तिघेही खळखळून हसू लागले. शिपाई कॉफी घेऊन आला तरी त्यांना समजलं नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.